नमस्कार, मी अमित परब. माझा प्रॉपर्टी इन रत्नागिरी हा यूट्यूब चॅनल न विसरता सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला कोकणातील जागांचे अपडेट या यूट्यूब चॅनलमार्फत नक्कीच बघता येऊ शकतात. तर मंडळी, या ठिकाणी त्या जागा तुम्ही विकतसुद्धा घेऊ शकता. तर मंडळी, या ठिकाणी मी दाखवतो आहे तुम्हाला आंबा, काजू, पेरू, चिकू, नारळ, सुपारी असं मिक्स प्लांटेशन मी माझ्या फार्म हाऊसमध्ये केलेलं आहे. तुम्ही बघू शकता, फार्म हाऊसच्या आजूबाजूला असं मी प्लांटेशन केलेलं आहे. असं प्लांटेशन तुम्ही कोकणामध्ये एखादी जागा घेऊन 1 ते 2 एकर जागा घेऊन त्यामध्ये आपला फार्म हाऊस बांधू शकता आणि आयुष्याच्या 50शी नंतर रिटायरमेंट लाईफमध्ये त्या ठिकाणी तुमचं फार्म हाऊस बांधून आजूबाजूला प्लांटेशन तुम्ही करू शकता. तर मंडळ, हे समोर दिसते हे लाल चंदन आहे. बघू शकता, 2 ते 3 वर्षाचं हे झाड आहे. लाल चंदन आहे, रेड चंदन आहे. हे 10 ते 15 वर्षानंतर याचं कटिंग येतं, म्हणजे तुम्ही तोडू शकता याला लिगली. वन खात्याचा पास घेऊन तुम्ही हे झाड विकू शकता आणि किलोमागे याचा रेटसुद्धा चांगला मिळतो. आता हे झाड वाढीमध्ये आहे आणि हे मी माझ्या शेतामध्ये लावलेलं आहे. रेड चंदन आहे, तसेच व्हाईट चंदन हे इथे लावलेलं आहे मी. आणि नारळ, सुपारी अशी झाडं मी माझ्या फार्म हाऊसमध्ये लावलेली आहेत, तुम्ही बघू शकता. कोकणामध्ये फार्म हाऊस बांधण्यासाठी योग्य जागा तुम्हाला संगमेश्वर तालुक्यामध्ये किंवा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नक्कीच मिळू शकते. आणि मातीचे प्लॉट आहेत, जास्त जांबा दगड नाही आहे. या ठिकाणी मी मिक्स प्लांटेशन केलेलं आहे आणि आता ह्या पावसाळ्यात त्यांची साफसफाई, खतं याचं नियोजन मी या ठिकाणी केलेलं आहे. हे लिंबूचं झाड आहे, तसेच ही सागवानाची झाडं आहेत, बघू शकता. समोर सुपारीचं झाड लावलेलं आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारची झाडं मी माझ्या प्लॉटमध्ये लावलेले आहेत. तर नक्कीच मंडळी, अशी म्हणजे अशा प्रकारचं प्लांटेशन करण्यासाठी तुम्ही आपल्या शेत जमिनीमध्ये प्लांटेशन करू शकता. एखादं विकेंड आणि शेतघर बांधण्यासाठी तुम्ही नक्कीच माझ्याशी संपर्क करू शकता. तुम्हाला या ठिकाणी शेतघर बांधून दिलं जाईल. तसेच विश्वासाने या ठिकाणी तुम्हाला शेत जमीन घेऊन देण्याचं काम मी या ठिकाणी करत असतो. तर नक्कीच मंडळी, त्यासाठी तुम्ही माझ्याशी कॉल किंवा व्हॉट्सअप मेसेज करू शकता. स्क्रीनवर जे व्हॉट्सअप नंबर दिले आहेत त्या नंबरला तुम्ही कॉल व्हॉट्सअप करू शकता. तर मंडळी बघा, पक्ष्यांचा चिवचिव